ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत, रविराज कोणाला तरी फोन करतात आणि म्हणतात की मी माझा मेसेज तुम्हाला पोहोचला का, सगळे डिटेल्स मी मेल तुम्हाला केलेले आहेत. हो, माझा निर्णय झालेला आहे, मला उद्याच्या उद्या सगळे पेपर्स रेडी हवेत, असं म्हणून तो फोन ठेवून टाकतो. तेव्हा प्रतिमा रविराजला विचारते की एवढ्या रात्री कुणाला फोन केला होता आणि निर्णय म्हणजे कसला निर्णय. त्यावर रविराज म्हणतो, माझ्या कलिगला फोन केला होता. हा निर्णय जो मला खूप यापूर्वी आधी घ्यायला पाहिजे होता. ही वेळ माझ्यावर येईल असं मला वाटलं नाही, पण माझ्या मुलीनेच तिच्या बापावर ही वेळ आणली आहे, असं म्हणून ते दोघेही झोपी जातात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी एक माणूस एक लिफाफा घेऊन रविराजच्या घरी येतो आणि त्याला देऊन जातो. त्यावर नागराज विचारतो की काय आहे दादा या लिफाफ्यामध्ये. तेव्हा रविराज म्हणतो की NOC आहे. नागराज म्हणतो NOC काय झालं, काही घडलं आहे का परत. त्यावर रविराज म्हणतो की नाही, आता घडणार आहे, कारण मी तन्वीची केस सोडतोय, त्यासाठीचं हे NOC आहे, जेणेकरून ती दुसरा वकील घेईल